शहरातील वादग्रस्त भिंतीचा मुद्दा विधिमंडळात गाजला। पवन सराफ यांच्या आलिशान घराच्या सुरक्षेसाठी प्रस्तावित झाली पूरसंरक्षक भिंत। चंद्रपूर शहरातील वादग्रस्त पूरसंरक्षण भिंतीचा मुद्दा आज विधिमंडळात गाजला। आपले व्यावसायिक भागीदार पवन सराफ यांच्या आलिशान घराच्या सुरक्षेसाठी स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी आकाशवाणी वॉर्डात एका नैसर्गिक नाल्यावर पूरसंरक्षक भिंत प्रस्तावित केल्याचा आरोप यावेळी करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली। चंद्रपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने यासाठी सुमारे तब्बल 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आणि जलसंधारण विभागाने तातडीने ही भिंत बांधून काढली। मात्र ही भिंत पुरासाठी नव्हे तर पवन सराफ यांचं आलिशान घर वाचवण्यासाठी बांधली गेली असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला। या प्रकरणात निधी मंजुरीपासून तर बांधकामाच्या प्रक्रियेत चंद्रपूरचे किशोर जोरगेवार यांनी आमदारकीचा वापर खासगी फायदा पोहोचवण्यासाठी केल्याचा आरोप केला जातोय। विधिमंडळात माजी मंत्री भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेस विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला यावरून चांगलंच कोंडीत पकडलं। यावर आमदार जोरगेवार यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला तर जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी प्रश्नाला उत्तर देताना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन दिलं। चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात सुधीर मुनगंटीवार यांना भाजपच्या इतर आमदारांकडून लक्ष केलं जात असताना आता मुनगंटीवार यांनी थेट हे प्रकरण विधिमंडळात उपस्थित करून खळबळ उडवून दिली आहे। ह्युमन एरर किंवा ह्युमन इंटरफिअरन्समुळे होणारा हा भाग आहे, त्यामुळे दोघांमधला फरक हा समजून घ्यायलाच लागेल आणि कॉम्पेन्सेशन हे शेवटी त्याच्या आधारावरती दिलं जाईल। त्यामुळे मला वाटतं शासन या संदर्भात विचार करेल, पण विचार करत असताना हा डिफरन्स आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे। पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 2। वाघावर सध्या कोणाचा कंट्रोल आहे हे अस्पष्ट आहे। चला प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2। अध्यक्ष महाराज, प्रश्न क्रमांक 8412। अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज, आपण राजकीय नेत्यांना निवडणुकीला उभं राहण्यासाठी शिक्षण अनिवार्य केलं नाही, पण एखादा इंजिनियर असेल, एखादा अधिकारी असेल, मुख्यमंत्र्यांनाचा टोमणा नाही ना। आता वाघाचा विषय संपलाय। ते वाघाची शेळी झाली। सुधीर भाऊ बोला आपण। अध्यक्ष महाराज, वाघांबद्दल सर्वात जास्त माहिती त्यांना आहे। अध्यक्ष महाराज, आपण संविधानामध्ये खाली बसून बोलू नका। आवाड साहेब, खाली बसून बोलू नका। अध्यक्ष महाराज, संविधानामध्ये निवडणुकीला उभं राहणाऱ्या उमेदवाराला शिक्षण अनिवार्य केलं नाही, कारण त्यांनी काही एखादी चूक केली तर ती आपल्याला मान्य होईल, पण अधिकारी इंजिनियर्स याची निवड करताना अध्यक्ष महाराज, आपण एखादा इंजिनियर निवडताना तो नॉन मॅट्रिक असेल तरी त्याला इंजिनियर म्हणून जबाबदारी देत नाही। जबाबदारी देताना माझा स्पेसिफिक मंत्री महोदयांना प्रश्न आहे की त्या इंजिनियरनी एखादं काम करताना ते अचूक करावं, योग्य करावं, जनहिताचं करावं, जनतेला त्रास न होणार करावी ही अपेक्षा आहे। अध्यक्ष महाराज, माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे, आपण एखादी पूर संरक्षक भिंत बांधतो तेव्हा जनतेला पुराचा सामना करावा लागू नये यासाठी बांधतो, पण इथं अध्यक्ष महाराज 100 मीटरची भिंत बांधताना हा अहवाल तुमच्याच विभागाने तुम्हाला उत्तरासाठी दिलेला अहवाल आहे। माझे स्पेसिफिक प्रश्न आहे संजय भाऊ, आणि ज्यांचं नाव एस पासून सुरू होतं त्यांनी नो म्हणायचं नसतं, एस म्हणायचं असतं, आणि म्हणून माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न की जो इंजिनियर बहुरीय आहे त्यांनी चूक केली त्याला तुम्ही निलंबित करणार आहात का? नंबर 2, याची मौका चौकशी करून त्याची सत्यस्थिती काय, त्या नाल्याची रुंदी किती आहे, त्या नाल्याच्या संदर्भामध्ये वस्तुस्थिती काय याची मोजणी भूमी अभिलेख कडून करणार आहात का? आणि नंबर 3, त्या नाल्याचा नैसर्गिक जो प्रवाह आहे तो थांबणार नाही किंवा रुकावट होणार नाही यासाठी तो नाला योग्य पद्धतीने बांधणार आहात का? आणि हे बांधण्यासाठी महानगरपालिकेची एनओसी घेणार आहात का? अध्यक्ष महोदय, चंद्रपूर शहरामध्ये आकाशवाणी मार्गातील नाल्याला संरक्षण भिंतीच्या बांधकामाचं हे जे काम आहे अध्यक्ष महोदय, हे जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून झालं होतं आणि त्याला प्रशासकीय मान्यता 5/7/2023ला या ठिकाणी मिळाली होती। अंदाजपत्रकीय किंमत जवळपास 98.63
एवढी होती आणि काम सुरू करण्याचा दिनांक 15/9/2024 आणि काम पूर्ण या ठिकाणी 15/12/2024 जवळपास 127 मीटर बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यावर खर्च अध्यक्ष महोदय 82.92 झालेला आहे. सन्माननीय सुधीर भाऊंनी आता या ठिकाणी जो मुद्दा उपस्थित केला की या भिंतीचं चुकीच्या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे आणि शाखा अभियंता किंवा ज्या इंजिनियरनी हे बांधकाम केलेलं आहे त्याबद्दल स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. अध्यक्ष महोदय, खरं तर हा प्रश्न मदत व पुनर्वसन विभाग किंवा आपत्ती विभागाच्या माध्यमातून यायला पाहिजे नव्हतं, परंतु जलसंधारण विभागाने याचं काम केल्यामुळे खऱ्या अर्थानं हा प्रश्न माझ्या विभागाकडे आला. आकाशवाणी मार्गातील संरक्षण भिंतीचं बांधकाम अध्यक्ष महोदय नाल्यालगत जी लोकवस्ती आहे, दरवेळेस पावसामुळे या लोकवस्तीमध्ये पाणी जात होतं आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यामुळे या पूर संरक्षण भिंतीचं काम जिल्हा नियोजन समितीमधून घेण्यात आलं होतं. अनेक वेळा त्या वस्तीला फटका बसलेला आहे आणि म्हणून सुधीर भाऊंनी जसं सांगितलं की हा नाला पूर्ण शहरातल्या मुख्य भागातून जातो. याचं संरक्षण हे रुंद किती आहे, जसं भूमी अभिलेख विभागाकडून याची सर्व चौकशी जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत करून उर्वरित बांधकामसुद्धा या नाल्याचं करण्याच्या संदर्भात जिल्हा नियोजन समितीकडे आम्ही प्रस्ताव पाठवू. अध्यक्ष महोदय, तो नागा जितका रुंद होता तेवढाच राहील याची काळजी खबरदारी शासन घेणार आहे का, एवढंच आहे. अध्यक्ष महोदय, सजेशन फॉर ऍक्शन. नाही, तुम्ही आता अध्यक्ष महोदय नैसर्गिक नाला आहे. मंत्री महोदय, अध्यक्ष महाराज, मग आज खरं तर या सभागृहामध्ये हा एक मंत्री महोदय आमचे मित्रही आहे. नैसर्गिक जो नागाची रुंदी आहे ती कायम असावी, ही सजेशन फॉर ऍक्शन काय, हे ऍक्शन, ओनली ऍक्शन, नो रिॲक्शन असं असलं पाहिजे. मंत्री महोदयांकडून अपेक्षित आहे की नैसर्गिक नागाची जेवढी रुंदी आहे तेवढी राहील, ही शासनाने हमी दिली पाहिजे. ही हमी न देता सजेशन फॉर ऍक्शन म्हणजे काय, हे द्विअर्थी जागं दादा कोंडकेचं उत्तर आहे काय, हे द्विअर्थी उत्तर देऊ नका. निश्चितपणे नैसर्गिक राहील याची काळजी घ्या. मंत्री महोदय, जे आता सुधीर भाऊंनी आपल्याला माहिती दिली आहे त्यावरती आपण व्यवस्थित विचार करून उपाययोजना करावी. ठीक आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य, ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊंनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचा रोख आणि उत्तर यामध्ये तफावत आहे. मुळात प्रश्न का निर्माण झाला ते प्रश्न वाचल्यानंतर कळेल. हा नाल्याला जी संरक्षण भिंत बांधली ती लोकवस्ती आहे त्या बाजूला बांधायला पाहिजेत की अपोजिट साईडला बांधायला पाहिजेत.